लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज भिवंडी न्यायालयात हजेरी लावली आहे। 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे। या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी त्यांनी न्यायालयात हजेरी लावली। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे असणार आहेत। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावर सपकाळांनी स्वाक्षरी केली। दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी आता मार्चमध्ये होणार आहे। राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी या संदर्भात काय म्हटलंय ते बघूया। राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर्स माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले। काँग्रेस खासदार राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहण्यासाठी भिवंडी इथे आले होते। त्यावेळी त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत। भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनही केलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नवी दिल्लीतल्या AI समिटमध्ये शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। त्याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राहुल गांधी यांचा ताफा सुरक्षितपणे बाहेर काढला। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.